आव चालला बाई हा. व्यवस्थित जा. डबा डबा नाही, आज ते सुशीलचा वाढदिवस आहे ना, बाहेरच जेवणार आहे दुपारी आम्ही. हा व्यवस्थित जा. हा चल येऊ का, येतो. डबा नाही काय नाही लेकरू तसंच चाललं. जेवणार आहे दुपारी, सुशीलचा खर्च आहे आज, तुझा बर्थडे ना. चल येतो. बर बर काळजी घे, गोळ्या घे वेळेवर. हा हा. काय आता ते बटाटे का पातेला फोडायचंय घालून घालून? माझा लेक होता तेव्हा गप बसली तेव्हा तुझी वाचाना ऊस काढली, आता भांडी आणून ठेवती, जाळ घालायला लावती. एक काम सांगितलं म्हातारी त्याच कामाला लागते. मग आता काय करायचं? लेक कोणी होता- करायची ती कामं? हा, एक लेक काम होता सांगितलं तर तेव्हा एकच गप बसायची. करायचं. मी तर माझं लेक होता तेव्हा गप बसती, त्याला डबा नाही डोबा नाही. नॉर्मली एक दोन कामं सांगावं बाईला, ती पण कामं होत नाही. एवढी शिकले नाही तर कशाला आले काय माहिती मारायला. का ग तुझं का ग? मी तू सासू झाली काय माझी? सासू झाली काय म्हणजे? हा? सुना सांभाळाव्या लागतात, ती येतात का नीटनाटकं सांभाळता? चालले सांगायला मला बिलकुल पटलेलं नाही हे. त्याला सांगा नीटनाटकं, नाही तर दुसरी घेऊन ये म्हणावं. मला नाही होत. मरमर करते, एवढी कामं करते, ते तुम्हाला दिसत नाही. ते पातेला फोडून ठेवलंय. माझ्या घरच्यांनी का ते पातेला फोडायला दिलं होतं का? कष्टाच्या कमाईचं दिलंय माझ्या बापानी, त्याला जाळ घालत बसलेत. म्हातारीला एक काम दिलं की एकच काम करत बसती. वैताग नाही तो वैताग जीवाला. मला नको नकोशी झालंय हा संसार. सांगा तुमच्या पोराला. अगं काय 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 झालं काय नेमकं? हा भांडी फोडली, आमकं केलं काय का? चार टारकाली नाही बापाने दिले तर आकार घालती या. सगळं माझंच आहे ना, आहे तेवढं. हा सांगा पोराला. पोरग होतं तुझं दाबड शिवलं होतं काय बोलायला? आता लागली चुरू चुरू बोलायला. होय ग? हा मी झाली काय तू झाली काय सासून? मी झाली तुझी सून. होय तवा गप बसले, दाबड शिवलं तेव्हा बोलायचं. त्याच्यासमोर पण बोलायचंच होतं मला, हा. पण आईची साईड घेऊन जास्त बोलतो ना तो, तो त्यामुळे बोला- मला बोलता येत नाही. तुझ्या मुठीत आहे अगं त्यो. मुठीत हा, आहे. मी तर म्हणते या. मुठीत असं तर माझी ही परिस्थिती नसती. मग परिस्थितीला काय झालं? चार टारकाली नाही आली तर बोलायची चार नाही तारखाली नाही आपण. बोलायची. मी तर भांडे म्हणते चार व्यवस्थित तारखाली दिलं. सगळं माझंच आहे या. हे बघ म्हातारे, जर इथं राहायचं असेल ना तर ती भांडे, स्वयंपाक, कपडे सगळी कामं करावी लागतील. मला ना वैताग आलाय. मला काही ही कामं होत नाही. करायची तर कामं सगळी करायची, नाहीतर मग एक तर ह्या घरात तू तर राहशील, नाही तर मी तर राहीन. अगो पण सगळी कामं करते ना मी. काय कामं केली काय माहिती, मलाच करावे लागतात ते. भांडी घासते, स्वयंपाक करते. हा माझं पोरग तर एक तर उपाशी गेलं. हा माझं काय वही काही काम करायचं तरी करते मी. कोण करताय काम? लय बघितले ना कामं करताना, दिसले मला सकाळपासून किती कामं केले. त्यात पातेला का फुटत आले, बटाटे तर माझ्या त्यात वयाचं- जळाले, पण ती पातेला पण आता फुटून जाईल. थोड्या वेळात बीळ पडन त्याला. माझ्या वयाचं कुणीच काम करीत नाही तरी मी करते अगं. करतात भरपूर आहेत. 2-4 बाया पाहिल्यात मी कुणी किती नाही कामं करीत, करतात. कुणी नाही करीत. माझ्या उठलेली वयाचं. जागा, बसलेली जागा उठवत नाही. बघ म्हातारे, तुला जर वाटत असेल ना परत संसार नीटनाटकं झालं पाहिजे, जाते भांडे बी घासून घे आणि ते सगळं बघ. घासते बाया मी घासते. तोपर्यंत धुणं आणून टाकते. मी तर धुणं पण म्हणते, घासते बाया घासते. घासती. माझ्या लेकासाठी आता काही बी काम करते मी. मावशी, हा तू का मग भांडे घासती? मग आता काय करायचं बाबा? वहिनीला सांगायचं ना. वहिनी म्हणते भांडी घा धुणं धु. हा आता या वयात होतं का एवढे काम? आता नाही होत, पण लेकराचा परपंच आपल्या मोडूस तर घासायचं बाबा. आपल्या लेकराचं परपंच मोडूस तर ते सारखीच म्हणते मी जाते मी जाते. मग आपलं करायचं मस्त नाही होत. पण जाऊन द्यायचं तिला बी आदल घडू द्या ना. तुम्ही कशाला लय नको बाबा, लेकराचा माझ्या परपंच मोडन. आव तुमचं लय जीव गुतलाय गड्या. मग माझ्या लेकराचा परपंच मोडल्यावर काय करायचं बाबा? हा तो काढलंच बाबा धुणं रे. हे काय आहे? हा काय आहे? घरातल्या गोष्टी सगळ्या सांगा, साऱ्या बाजारात मांडा. वहिनी तसं नाही विचारपूस केली. आमच्या वैयक्तिक विषयामध्ये तोंड खुपसायची काहीच गरज नाही तुम्हाला. पण या वयात होत नाही काम म्हणून विचारपूस केली. तुम्ही करू लागायचं ना. मी भरपूर काम करते. तुम्हाला माहिती का आमच्या घरात काय चाललंय? दुसऱ्यांच्या विषयात डोकं नाही घालावं माणसाने. बघावं आपल्या घरी काय चाललंय. तेवढं आहे, मला सांगायचं काम होतं म्हणून सांगितलं तुम्हाला. तेवढं लगेच राग आला बाई. आधी अरे सारखीच म्हणते मी जाते मी जाते. मग करायचं बाबा काम. आपल्या लेकराचा परपंच मोडूस तर काय करायचं? धुणं धु भांडी घास. हा नाही तर मग मी जाते मग काय करायचं? मग करावंच लागतं आपल्या लेकरासाठी काम. हे बरोबर नाही बरं का वहिनी. हा मग बरोबर. तुम्ही आता मला सांगणार का काय बरोबर आहे आणि काय चूक आहे? हा काय नाही ते आता तुमचं परपंच सांग ना, अजून सांग. 4-2 गोष्टी अजून 4-2 सांगा बरं, जाऊ म्हणजे द्या. बरोबर होतील. साऱ्या गावात ते हे इथं काय माहिती आहे ना, सगळ्या गावात जिथं जाईन चौकात बसून सगळ्या गावाला सांगून टाकन त्यांच्या घरात भांडणं आता तू चालले. म्हणते मी सारखी जाते म्हणजे जाते. सगळ्यांना कळण ह्यांच्या घरात ह्यांची सून कशी आहे. एवढी सवय नाही बरं का वहिनी आम्हाला. ती माहिती मला, पाहिले बघा मी. ते नका सांगू. येऊ का मावशी? हा घे काळजी घे मग. नीट निघायचं ना आधीच. मग एवढं बोलायची गरजच नसती लागली. काय गरज होती का सांगायची त्याला एवढं सगळं? अजून बसा ना, रस्त्याने आवाज दिला असेल, आला असेल, बसला असेल लगेच. त्याला तर काय सारं गाव कळपायची सवय आहे. अगं तो रस्त्याने चालला होता. म्हणलं मी काय म्हंटल करते ना. मावशे?
मी कशाला हाका मारू? त्याने उभं राहून विचारलं मला, काय करते मावशी? आ मी कशाला सांगू त्याला घरातल्या घरानं? दुसऱ्यांच्या विषयात नाक खुपसायची सवयच असते बऱ्याच लोकांना, त्यातल्या पैकी ते एक आहे. मी तर म्हणते, मी कशाला तो चालला होता रस्त्याने? मला आहे ना अजिबात मला ही गोष्टच कळली नाही की काय गरजच काय होती सांगायची. पण मी म्हणलेच नाही, तो रस्त्याने चालला, मला काय करते मावशी? मी हे बघा, मला ही गोष्ट पटलेली नाही. डायरेक्ट चालतं व्हायचं, इथून थांबायचं नाही एक मिनिट सुद्धा. जमणार नाही. निघा निघा इथून, निघा. मी आणते कपडे, घरात पण यायचं नाही. अगं तुम्हाला घराच्या बाहेर काढते, कुठं ग जाऊ ह्या वयात? आ माझ्या लेकराला काय सांगते ना आल्यावर? सगळे काम करते बाया, पण मला नको घराच्या बाहेर हाकलू. मी आता नाही कुणाला गारानं सांगत. आ उचलायची ती मी पिशवी, तर म्हणते या. उचलायची ती हा? पिशवी, अगं, निघायचं. पण मी- त्याला काय सांगायचं ना, मी बघून घेईन, माझा नवरा येतो. काही लेकरू करायची माझं- काही गरज नाही. निघा, लेकरू उचला माझं ऐकत उचला हे. ना गं. हे उचला मी तर आणि म्हणते, निघा. नको गं, जाऊ लावू मला. निघायचं कुठं बघ. जायचं वयाच्या मानाने? डोकं गरम करायचं काम करू नको. सगळ्या गावाला सांगत सुटली ना, आता बस चवटेवरती बस सांगत सगळ्याला. आता नाही निघायचं सांगायची ग, माझं निघायचं लेकरू बघ. मला ऐकत नाही निघायचं गं. जाते बाई, हा जाते. वैताग नाही तर वैताग किती सहन करायचं मी तरी. अरे काय अक्षय? का रे? आज लय लवकर आला? हा अरे ते एका मित्राचा वाढदिवस होता, हा जेवण झालं, मग सगळेच म्हटले आता काय अपडेट घेऊ आज. हा आणि का ऑफिसला कामही नव्हतं जास्त. हा का? काय म्हणतो तू? कुठं? काय नाही, तुला एक गोष्ट सांगायची होती. काय रे, बोल ना. ते वहिनीला जरा समजून सांगायचं ना. काय रे, काय झालं? वहिनीला जरा समजून सांग ना. काय रे, काय झालं? काही नाही, तर मावशीन संग भांडत होत्या. मी जरा सांगायला गेलो तर मला माझ्यावर बी उचकलं, माहिती का? हा का? काय किरकोळ कारकोळ चालूच असतात आता. किरकोळ नाही, लय भांडत होत्या, माहिती का? मी जाता जाता ऐकलं की वहिनी असं म्हणत, इथं थांबायचं नाही, इथून निघून जा. आता मी जास्त वेळ तिथं थांबलो नाही, बोललो नाही, कारण काय होतं, वहिनी ऐकूनच घेत नाही. कुणी माणसं सांगायला गेले का त्याला शिवाय घालायच्या. ते बघ जरा जरा मावशीचे लय हाल चालू आहे. तू असतो इकडे कामावर, पाठीमाग काय चाललंय काय नाही तुला काय माहित असतं का? ठीक आहे, बरं झालं तू उलट सांगितलंस. बघतो मी. बरं चालतंय, घे मी तेवढं मावशींची काळजी घ्या. या वयात नाही होत रे काम त्यांना, हा ना, बरोबर. एवढं काम करायला नको राव. हं? तिने आयुष्यभर कामच केले. अरे काय मग अजून बी करायचे. आता काय सगळं तुझ्यासाठी आहे त्यांचं. मी विचारलं तर काय माझ्या लेकाचा संसार, माझ्या लेकासाठी. ठीक आहे, बघतो तिच्याकडे. हा चालेल. थँक्यू. हा येऊ का? हा. आई, हे आई कुठं गेली इकडे? बायको पण आहे म्हंटल घरात. नुसतं आई आई कुठे आहे? आई आलं की आई, आलं की आई. हा मग जन्म दिलाय तिने, तिला नाही आवाज द्यायचा तर कोणाला द्यायचं? कुठे आहे? कुठे गेली? ते त्यांची मैत्रिणी त्या चालल्या होत्या कुठं देवधर्माला, मग गेल्या त्या. का हाकलली? मी कशाला हाकलू? मला तुझा काय नाही कळत भरोसा. नाही का? मला काय सकाळी कळत भांडणं नाही का? करत होती तिच्याशी, कळलं मला. अहो एवढं तेवढं तर वाजत राहत. आता घरात राहायचं म्हणलं, भांड्याला भांड वाजतं. मी त्यांना थोडं बोलले, त्यांनी परत तोंड टाकून बोलल्या, मग झालं. कोणत्या मैत्रिणीसोबत गेली? ते काहीतरी आहेत बाबा, त्यांच्याच नाही का, त्या कामाला जात होत्या मध्यंतरी त्यांच्या बरोबर, त्याच. आता त्यांचं मला नाव घेऊ काय कुठे माहिती. गेली? कुठे गेली? कोणत्या देवाला गेल्या मला सांगितलं पण नाही ना. फक्त म्हटलं मी चालले, म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांना पैसे पाणी दिले, जेवढे होते माझ्या 1500 रुपये देऊन टाकले. हो का? हो. खरं सांग बर का, अजून पण तुम्हाला काय वाटतं प्रत्येक वेळी थोडंफार काय झालं तर मी त्यांना हाकलूनच देईन? आवाज वाढू नको. नीट बोलतोय ना तुझ्याशी, आवाज वाढायचा काय संबंध आहे? मीच आवाज नीट वाढवते. नीट सांग, आई कुठे गेली ते. सांगितलं ना गेल्यात देवदर्शनाला. तुझ्या ना नादी लागण्यातच काही अर्थ नाहीये. तुम्ही माझ्या नादी पण लागू नका. प्रत्येक वेळी नुसतं आई 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 आयुष्यभर पुरणार आहे का मी? अरे तुला कधी काय मी काही बोललोय का? आईला पण कुठं सोडता? आईला पण जीव लावावा लागतो ना. तिनं वाढवलंय आम्हाला, लहानाचं मी मोठं लावते केलंय. माझ्या पद्धतीने जीव, त्यांना पण काही व्यवस्थित बोलता येत नाही माझ्या बरोबर. बोलताना पुरी सारखं नाहीत बोलत. हा, तुला जस की हेच केलंय तिनं, तुला काटेच टोचवलीत. डोकं खायचं काम करू नका. गिळा आणि निघा बरं. गिळून आलोय मी, मला नाही खायचं तुझ्या हातचं. चल. हॅलो, किती वेळ झालं? 5 मिनिटं झालं. 5 मिनिटं येतो येतो करतोय. 10 मिनिटं झाले ना, मी इथं थांबलोय. आधी हा ठेवतो आपण. काय चाललंय मग आधी? काय नाही, चालू आहे का? कसं आहे जॉब वगैरे कसं चाललाय? चालू आहे व्यवस्थित, डेली रुटीन. मावशीचं काय चाललंय? ते गेले कुठतरी तीर्थयात्रेला. अरे आता मी देऊळगाववरून आलो त्यावेळेस तुझी आई मला ह्याच्यामध्ये देऊळगावच्या मंदिरात बसलेली दिसली. नाही, तिथे इकडे कुठतरी गेली म्हणे, पंढरपूरला काय कोणत्या तरी मैत्रिणीसोबत. अरे नाही नाही मूर्खा, तिथंच आहे तुझी आई. मी फक्त जाऊन चौकशी नाही केली, पण मला वाटलं तूच गाडीवर कुठे गेला आईला बसून तिथं.
ती एकटीच बसली होती मंदिरात तिथं देऊळगावला. हा का? हो, जाऊन जा बघून ये. पण माझी बायको तर म्हणली तीर्थयात्रेला. अरे बायकोचं काय ऐकतो, जा तिथं बसली. बरं झालं सांगितलं, बघतो. हो. काम काम काम. ए पुरी सुन बाई, पाणी आण गे बा थोडं. आ पाणी आण. तिथे तांबे घ्यावा हाताने उठवून का प्रत्येक गोष्ट मलाच सांगायची? अरे मग आता वय झाल्यावर मग एक तर दमून आल्यावर माणूस सुन बाई कशासाठी असते रे सांग बरं. कशासाठी? तुम्ही हे आण म्हणले की ते आणून द्यायचं, ते कर म्हणलं की ते करायचं. सगळ्या तुमच्या गोष्टी म्हणजे दिवसभर ते नवरा तिकडं म्हणून तुमच्या हाताखाली राबत बसू का मी? अरे मग एवढं बी मी मामा म्हणते, मी एवढंही नाही तुम्ही थकले की बाबा तुम्हाला उठून पाणी नाही घेता येणार. अरे मग आता काय तरुण फोन आहे माझ्याकडे. इथं बघा तिथं शेजारचं ती म्हातारं, त्याला उठाय बसा येत नाही तर हाताने करून घेतं सगळं. आंघोळीला पाणी सुद्धा हाताने घेतं. तुम्हाला सगळं द्यावं लागतं हातात, फक्त घासच घालायचा राहिलाय माझा आता. आता मी काय तुमच्यासाठी कमी केलं का? मेल्यावर माझ्यावर बांधून जाणार तुम्ही. बरोबर म्हणजे? चाललंय. मग आता सगळं तुम्हाला ठेवून जाणार आहे ना. सगळे ठेवूनच जातात, आम्ही बी ठेवूनच जाणार आहे, पण आम्ही एवढं कुणाला राबवत नाही ना. काय राबवलं तुला? अरे तुला माहिती का आपल्या रानात काय आहे? तुरी का बाजरी का मग काय आहे का माहिती तुला कशात काय? माझ्या मम्मीच्या इकडे मी करत नव्हते. अरे नाही करत तर मग आता हे मी मेल्यावर विकून टाकतान का? मग तुम्ही करणारच नाही का? बघीन आम्ही विकायची वेळ आली तरी. तसा बी माझा नवरा नोकरीला आहे, त्याचा ताप नाही म्हणून तुमचा ताप रोजच आहे मला मामा. अरे मग आता त्या लेकराला वाटतं ना बापाने जन्म दिलाय, मग आता या वयात काय हाताने करून खाईन का म्हणून तुला इथं ठेवलं. मग तुझंच ऐकून घ्यावं लागत. अन्न कमी तुझं जास्त ऐक बोलणे खातोय मी. लग्न ह्याच्यासाठीच करून दिलंय ना माझ्या मायबापाने, तुमच्या हाताखाली राबण्यासाठी. मग घाल औषध मला आणि मार आणि मग जा. तिकडे जाऊन कुठं मारायचं? मी का बरं मारेन तुम्हाला? तुमच्या कर्माने मारताना तुम्ही. तुला पटत का? पटत का म्हण? तुझ्या सगळं तुम्हाला हातात द्यायचं. काय करा माहितीये उपकार का? करते का माझ्यावर? उपकार म्हणजे तुम्ही आता काय करा माहितीये का? 8-10 दिवस ना तुमच्या लेकीकडे जाऊन राहा. लय पुळ काय ना तिला, बाप 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 लय रोज रोज फोन करू मला तानीत असती, लय बोलत असते. माझ्या बापाला ही दे, माझ्या बापाला ती दे. तिच्याच्यानं होत नाही का कधी दारात येऊन खायला 4 रुपयाचं? तिच्या दारात जाऊन पटत का ही? लोक काय म्हणतात तिला? काय म्हणतात? तुझ्या तोंडात शेण घालते. मग म्हणते ना त्या सोनं जपलं ना सोन मात्र हाकाला सण म्हणून पुरेच्या दारात आलं इथं आता इथं तुकडे मुडते. तुला लाज नाही वाटत का? मला का बरं लाज वाटत? तिला बापाची दया येत असते तर नेलं नसतं का 4-8 दिवस? हा कधी 10 रुपयाचं खायला घेऊन नाही येत, कशाला कौतुक तिला करता? जन्म दिलाय तिथं सांभाळीनच, पण तुझं काय कर्तव्य आहे की नाही? सांभाळणार आहे ना? हा. तर काय करा तुम्ही बी, मी बी लईच वैतागून गेले. तुम्ही काय करा 8-10 दिवस ना तुम्ही तिच्याकडे जाऊन राहा. मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय आता. अरे येतो ना तो महिना 15 दिवसाला इथं. महिना काय 15 तुझं दिवसाला म्हणजे? मग मला 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 माझ्या नवऱ्याकडे जायचंय. मला इथं राहणं होत नाही, तुमच्या हाताखाली काम करणं होत. इथं कसली काळी झार पडली मी इथं खेड्यात. मी किती अरे शहरात पहिलीच काळी होती तू. पहिलीच काळी होती, आता झाली तुमच्या इथं रानात. इथं खेडेगावात राहून 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 त्याला काम नाही रे. मला लई चांगली रानात सगळा आकार आकार बदलून गेलाय. हा तुम्ही उगा डोक्याला ताण देऊ नका. बघा तुमचा धंदा, तिकडे जावा. ते कपडे बिपडे घ्या तिकडे जावा. मी नसते तुम्हाला पाणी बिणी आणून देत. डंगर बाई लई ताप देत आहे बाई. हे जावाच लागेल. कुठं शॉपिंगला जाणं नाही, कुठं काय नाही, नुसतं 10 रुपये द्यायची कधी माहिती नाही. तुझ्या भरोशा होय ना 2-5 वर्ष जगन ना तू. वर्षा 6 महिना तर तू मा कार्यक्रम करशील बघ. जातो पुरीकडे जावं लागेल. आरती बाबा तुम्ही काय करते? थांबा, पाणी घेऊन आले. कसं चाललंय बघ तुझं? मस्त. तुम्ही एवढे थकलेत कस काय? तुला टेन्शन द्यायचं आवडत नाही बा. बाबा टेन्शन काय त्यात? तुम्ही माझ्या घरी येणार मग टेन्शन देणं झालं का ते? अरे पुरी तुझ्या वहिनीने हाकललं बघ मला. हाकललं? काय करते? कसं काय? काय संबंध आहे जायचं नाही म्हणली तिथं पुरीची इथं जाऊन राहा. आता इथं येऊन राहणं पटतंय का? पण आता मग जाऊ तरी कुठं? ती म्हणली मला माझ्या नवरा बाबा तुम्हाला हाकलायचा काय संबंध आहे तिचा? तिच्या बापाला असंच करेल का ती? नाही करणार, पण आता मस्त त्याला म्हणलं अरे असं चालतं का कुठं? एकुलते एक पोरग ती तिकडं नोकरीला म्हणली, मग मला त्याच्या बरोबर जायचं. माझं काय कारण तुम्हाला सांभाळायचं? मी सांभाळू शकत नाही. पोरीकडे जाऊन राहायचं. काहीच बोलला नाही तो. हो,
आता 4-2 दिवस थांबवतो, मग माझी व्यवस्था करतो, मी काहीतरी कुठतरी जातो. तुम्ही थांबा बाबा माझ्यापाशी, नका टेन्शन घेऊ तिचं, मी सांभाळून तुम्हाला. काय बाई कर कर केलं, घराच्या बाहेर सुनाने काढलं. हा रातना दिवस यांच्यासाठी कष्ट काढलं, कुशाला मला दंडाला धरून बाहेर काढलं. का ग इथं काय करते तू? ती काय तिने मला सुनाने बाहेर काढलं, किती कष्ट केलं रातना दिवस तुमच्यासाठी. अगं पण तू पंढरपूरला राहायचं नाही म्हणली. तू पंढरपूरला गेली होती ना, मला आरती म्हणली पंढरपूरला गेली होती अशाचं तू. तिने मला दंडाच्या धरून बाहेर काढलं. हो म्हणली माझ्यापाशी राहायचं नाही. हा आणि चल, काय तू- पिशवी तू भरून घरी चल, मी काढलं, बघतो बाहेर तिचं काढलं समोरचं. मला चल तू तिने. घरी. एवढं बघतो तुमच्यासाठी तिच्याकडे, कष्ट थांब. केलं. त्याकडे ना बघतोच, थांब. किती तिलाच केलं घर बाबा, नाही तिलाच तुमच्यासाठी घराच्या बाहेर किती काढतो आता. केलं, मी लय माज आलाय का तिला? कष्ट केलं बाबा, कुठे उन्हात आरती? आलं तुमच्यासाठी. ए आरती, आरती, ए आरती, तर हे काय काय आहे? हा काय बाई किती ग केलं तुमच्यासाठी. हा हाकललंस ना तू माझ्या आईला घरातून? हे काय नाही मी नाही काय नाही बाहेर जा म्हणली, नाही काय नाही. तुमच्यासाठी कष्ट केले. अहो आई, मी तुम्हाला थोडी ना काय बोलली होती, तुम्हीच तर बोलल्या होत्या तुम्हाला जायचंय म्हणून. तर काय नेमकं काय चाललंय काय बाहेर तुमचं? पिशवी अगं, कशाला खोटं बोलते? हा कशाला खोटं बोलते? बोल ना खरं, बोल ना, सांग ना तुझ्या बापाला. काय झाले? थांब, खरं खरं सांग आता मला. हं? भांडणं झाली होती बाबा. अरे मग काय तुझ्या भाऊच्या जरी काय चुकतं, तिने मला हाकललं आणि तू तुझ्या सासूला हाकललं, मिळून मग हे संस्कार घेत का आपले? तरी पण तिला अक्कल नाही येणार. तिच्या भाऊजाईने हाकललं ना तुम्हाला, तरी पण तिला अक्कल नाही येणार. तिला नाही कळणार किंमत घरातल्या म्हाताऱ्या माणसांची. तुझ्या बापाला हाकललं, तुला वाईट वाटलं, हा आणि मग आता तुझ्या सासूला हाकललं, त्या माणसाला आई नाही म्हणलं वाईट वाटलं असेल का नसेल? चांगलं आहे काही? हो. आता काय नाही, मी या दोघांना नाही सांभाळत, पण तू घरातून निघायचं. चल, चालती हो, चल बरं बॅग तुझी आणि निघ. नका ना असं करू प्लीज. मग लाज वाटली पाहिजे ना तुला, माझ्या आईला हाकलती म्हणजे काय? चुकलं माझं, मी चूक झाली माझ्याकडून. ह्या चुका माफ करण्यासारख्या असतात का सांग बरं? नाही बाबा, परत नाही होणार असं माझ्याकडून. आई खरंच माझं चुकलं, मला माफ करा. चुकलं, मी किती कष्ट केले ग तुमच्यासाठी. झाले लेकराकडून, किती हा? झाले आता होते लेकराकडून थोडस, मग आता घ्यायचं समजून. इथे तुमच्यासाठी किती कष्ट केलं. हा? आहे ना आता यांना रात्रभर हाय दिवस ग तुमच्यासाठी कष्ट केलं, हाय तुम्हाला काय माझ्या यांना बाहेर हाकालती ग. जरा तुमच्या पोरीला समजून सांगा संसार कसा करायचा अहो असतो, शिकवा चुकलं तिला. माझं, मी बोलते ना, चुकलं माझं. माफी मागून काय होत नसतं. एकदा केलेली चूक आहे ना, काळावर लागलेले गाव परत भरत नसतात. एक तर तुला आई नाही लहानपणी, तुला माहिती का आईची माया काय असते? नाही. तुला बापातच तू आई बाप सगळं मानते ना, मग आता ती बी माऊली एकटीच आहे. सांभाळी मग तुला माझी सासरा लेक म्हणून तुला मी धरली, तू मला अशी घराच्या बाहेर काढती ग. माझं चुकलं बाबा, मी नव्हतं करायला पाहिजे असं. आई मला खरंच माफ करा. मी माझ्या आधी किंवा तुला वागवली. जाऊ द्या, माफ करा लेकराला. आता नाही परत चुकणार. माझी लेक म्हणून तुला धरली, तू मला बाहेर काढती ग तुमच्यासाठी कष्ट करून. लेकरासाठी मी बी हात जोडतो तुम्हाला. नाही तुम्ही हात नका जोडू, काही गरज नाही तुम्ही हात झालं जोडायची. लेकरासाठी. तुम्हाला राहायचं असलं ना तर राहा तुम्ही, आमची काही अडचण नाहीये. आम्ही नाही त्यांच्यासारखे. काय? आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगले संस्कार दिलेत. तुम्ही तुमच्या लेकीला जसे दिलेत ना तसे नाहीत आमचे संस्कार. असं पाहिल्यावर कसं माझी इच्छा होईल रबाळ राहायची, सांग बरं. बाबा चूक झाली, परत असं कधीच नाही होणार. आई प्लीज हो, माफ करा. नाही होणार परत असं, मी खरं सांगते. तिला पश्चाताप झाला ना माफ. हो मला पश्चाताप झालाय, माझ्याकडनं परत नाही होणार असं. तात्पुरतं बोलल ती आणि परत नाही हो, मी खरंच मी तात्पुरतं नाही बोलत आहे. मला फोन करा आता, ते माझ्या लेकरावर भरोसा आहे. झाला असेल कुठतरी शेजारी पाजारी बसली असेल, तिला कोणतरी म्हणलं असेल कशाला ठेवली सासू, कशाला काय नाही ऐकायचं. शेजारी पाजारी बसली ना, चुकीच्या गोष्टी नाही ऐकायच्या कोणाच्या. हो करा चहा पाणी करा, जेवण. आता नाही तर एक काम कर, स्वयंपाक केलाय, हो हात धुवून आलो, जेवायला सोडा, आपण सगळे जेऊ. हो हो. चला जास्त जा आतमध्ये.